मोबाईल काढलात ना ते चालता चालता फोटो. हो नाही मी काढणार आहे. मी तो बाहेरच काढत नाही. नाही तसं नाही तिथं काढा. काय करून कुठलं गार्डन आहे? गार्डनचं नाव काय? सर्व आध्यात्मिक केंद्र हे बघा. इथे शेगावमध्येच आहे. गार्डन म्हणून बोलता. गार्डन पण आहे आणि आध्यात्मिक केंद्र पण आहे. सर्व आपल्याला इथे इतिहासातला सगळं बघायला भेटणार, देवांचं वगैरे. छान संगमरवरीच्या मूर्त्या आहेत. शिका शिकू संत गोरखनाथ, सगळ्या संतांची नाव आहेत. राघवेंद्र स्वामी कर्नाटक, तामिळचे रमण महर्षी, भगवान गौतम बुद्ध, सगळ्यांच्या मस्त छान मूर्त्या बनवलेल्या आहेत. संत कबीर, संत तुलसीदास, स्वामी रामतीर्थ पंजाब. छान आनंद सागर. गार्डनचं नाव आनंद सागर आहे. सर्व संत लोक होऊन गेलेले आहेत. महान लोक होऊन गेला. इकडे आतमध्ये असेल, आतमध्ये महान लोक होऊन गेले, त्यांच्या सर्वांच्या मूर्त्या आहेत अशा. विचारा ना, आम्ही पण नवीन आहे. माहित नाही. हे बघा गार्डन शेगावमध्ये जे बोलतात ना, सर्वोदय गार्डन आहे, आध्यात्मिक केंद्र आहे. आध्यात्मिक केंद्र आणि सर्वोदय गार्डन ते हेच गार्डन आहे बघा. आम्हाला जायचं आहे माहूरगडावर, पण चल आता कुठे सर्व पाठी होतं. आध्यात्मिक केंद्र आहे आणि शेगावमध्ये हे गार्डन सर्वोदय गार्डन म्हणतात ते हे गार्डन आहे. आणि आता आम्ही जाणार आहे, आम्ही जाणार आहे माहूरगडाला, गडावर जाणार आहे. तर पहिलं म्हटलं तर आलं तर गार्डन बघूया. गार्डन म्हणतात ते हे गार्डन नवीन झालेलं आहे. ते खूप खूप एकर जागा आहे, त्याच्यामध्ये हे गार्डन केलेलं आहे. आणि बघा हे गार्डन ते